श्री गणेशाय नमः. नवमा अध्यायाचा कथासार विचार करता सुदेव ब्राह्मणांना श्रीहरीने मृतपुत्र कसा उठवला याचं विस्तृत वर्णन या अध्यायामध्येच आहे. भगवंताला सुदेव ब्राह्मण प्रश्न करतात, माझा पुत्र उठवला यामागे त्याचं काय पुण्य होतं किंवा मी असं काय पुण्य केलं होतं जेणेकरून हा मृतपुत्र उठला. तेव्हा भगवंत सांगतात की पूर्व काळामध्ये तू पावसात पुत्र शोकामध्ये निमग्न होऊन पुरुषोत्तम मासाचं आचरण केलं. नकळत तुझ्या हातून जे पुण्यकर्म घडलं आणि त्याचाच स्मरण केल्यामुळे माझं स्मरण त्या ठिकाणी घडलं आणि त्याचाच परिणाम म्हणून हा पुत्र तुझा उभा राहिला. पूर्व काळामध्ये तू अतिशय उत्तम रीतीने सर्व धर्माचं पालन करत असताना ज्या जन्मामध्ये जेव्हा तू दृढ धर्मा म्हणून जन्माला आलास, तुझ्या प्रीतिस्तव या शुकदेव नावाच्या तुझ्या मुलाने तुला जो श्लोक सांगितला त्याचं चिंतन म्हणून आज तू मला हे सगळे प्रश्न विचारत आहेस. तुझं पूर्वजन्मीचा अतिशय पुण्यथोर आहे म्हणून तुला हा या ठिकाणी माझा लाभ झाला आहे असं वाल्मिक मुनी सांगताना दृढधन्व्याला पूर्व काळाचं वृत्त त्याचं सांगतात. पितृशोकामधून मुक्त व्हावं आणि पितृऋणातून मुक्त व्हावं यास्तव तुला त्या शुकाने हा श्लोक ऐकून दाखवला, ज्याचं निदान करताना पूर्वाश्रमीत तुझा जन्म मी तुला सविस्ताराने सांगितला. या पुरुषोत्तमाचा अनन्य महिमा तुला समजल्यानंतर पूर्व काळामध्ये हे जे व्रत तुला सांगितले होते त्या व्रताचा महिमा एक एक व्रत आचरण केल्याने मिळणार आहे. पुरुषोत्तम मास जेव्हा येतो तेव्हा प्रातःकाळी लवकर उठून स्नान करावे. नंतर आचमनाने शुद्ध होऊन संध्यातिक करून भगवंताचं या ठिकाणी पूजन करावं, कुलदेवतेंचं पूजन करावं. नंतर एक कलश स्थापन करावा, त्यावर तामण ठेवून त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तम आणि राधिकेची मूर्ती ठेवून या ठिकाणी अभिषेक पूजादी कर्म करावेत. देवाच्या प्रित्यर्थ तुपाचा दिवा अखंड लावून महिनाभर या ठिकाणी अधिक मासाचं पठण करावं. आत्यंतिक गुणवान विद्यासंपन्न सदाचार संपन्न अशा ब्राह्मणांना बोलावून त्यांना अपूपदान, वस्त्रदान, अन्नदान, गोदान यथाशक्ती आपल्याला जे शक्य आहे ते दान करावं. या पूर्ण अधिक काळामध्ये पुरुषोत्तम स्तोत्राचं जे पठण करतील ते गोलोकास प्राप्त होतात, भगवान पुरुषोत्तमाच्या लोकास प्राप्त होतात. या अनेकविध व्रतांचं या ठिकाणी भगवंताने उकल करून सांगितलं आणि हे सर्व यथासांग जे करतील ते अंती भगवंताच्या लोकास प्राप्त होतील. या कथेचा विस्तार 9मा अध्यायामध्ये भगवंतांनी सुदैव नावाच्या दृढधन्व्या नावाच्या ब्राह्मणाला सांगितला आणि या ठिकाणी भगवंताचं गुणानुवाद करताना कीर्तन करताना आपण पुढल्या अध्यायामध्ये नेमका अधिक मास म्हणजे काय, अधिक मासाचं पालन कसं करावं, अधिक मासाची कृपा कुणाकुणावर झाली याचं देखील वर्णन आपण पाहणार आहोत. पुरुषोत्तम भगवान की जय.